नमस्ते मित्रांनो, इमोशनल फायनान्सबद्दल मी तुमच्याशी बोलतोय. एक खूप छान सिस्टीम आहे की इमोशनली आपण फायनान्सला कसं मॅनेज करतो किंवा कसं इमोशनली ॲक्शन घेतो आणि त्यामुळं काही नुकसान होतं किंवा काय फायदा कसा होतो याबद्दलचं हे डिस्कशन. बघा, तुम्हाला जर एक गिफ्ट मिळालं 10,000 रुपयाचं, तुम्हाला आनंद होईल का? ऑब्व्हियसली होईल. पण त्या गिफ्टऐवजी तुम्हाला जर एखादी लॉटरी लागली आणि ती लॉटरी लागल्यावर तुम्हाला 10,000 मिळाले, तुम्हाला आनंद होईल का? अजून थोडासा जास्त आनंद होईल. गिफ्टपेक्षाही लॉटरी लागल्यावर जास्त आनंद होईल. आता गंमत बघा, तुमच्या खिशात 10,000 रुपये होते आणि तुम्ही चालत असताना ते पडले आणि ते पडल्यानंतर ज्या एरियामध्ये ते पडले त्यानंतर तुम्ही प्रचंड दुःखी झाला, बरोबर? पण थोड्या वेळाने तुम्हाला तिथं एक वॉचमन भेटला आणि तो तुम्हाला ते पैसे घेऊन आला आणि म्हणला की हे तुमचे 10,000 मगाशी पडलेले तुमचे पैसे मी कॅमेरामध्ये बघितले आणि तुम्हाला परत देतोय. तुम्हाला आनंद किती होईल? खूप जास्त आनंद होईल. म्हणजे गिफ्ट मिळालं त्यापेक्षा थोडासा जास्त आनंद झाला. त्याच्यानंतर तुम्हाला लॉटरी लागली तर अजून त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला. पण तुमचेच पैसे हरवल्यानंतर परत मिळाले तर सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला त्यावेळी झाला. आता गंमत बघा, तिन्हीचीही व्हॅल्यू 10,000च आहे, पण प्रत्येक गोष्टीचा आनंद वेगळा होतोय. एकाच 10,000ला इमोशनली आपण अटॅच झालो आणि वेगळ्या पद्धतीने. असं काही होऊ शकतं का की हे 10,000 मी दुकानामध्ये घेऊन गेलो आणि तुम्ही पहिला 10,000 जे आहेत गिफ्टमध्ये मिळालेले आणि लॉटरीमध्ये मिळालेले त्याच्यामध्ये जी वस्तू घेतली त्याचबरोबर तुम्ही जी 10,000ची वस्तू घेताय, जी तुमचेच पैसे जे हरवले होते ते तुम्हाला परत मिळाले, तुम्ही असं म्हणता का त्याला की ह्या 10,000 तुम्हाला जास्त वस्तू दे, मी खरेदी करायला आलोय का? तर हे माझे आवडते पैसे, जास्त आनंद मिळालेले पैसे. असं काही तो दुकानदार आपल्याला करून देणार नाही, करेक्ट? हीच गंमत आपण ज्यावेळी क्रेडिट कार्डनी खरेदी करतो त्यावेळी आपल्याला कळतच नाही की आपण किती पैशाची खरेदी करतो, त्यामुळे आपण जास्त पैसे खर्च करतो. तीच गोष्ट ज्यावेळी आपण कॅशनी पैसे खर्च करतो त्यावेळी वाटतं आपल्याला की खूप मोठे पैसे मी खर्च केलेत आणि खूप मोठी महाग वस्तू मी घेतली आहे. इमोशन आहे हे सगळं, हे फिलिंग्ज आहेत, मनी फिलिंग्स, आणि त्यामुळेच हे घटनाक्रम घडतो. शेअर मार्केटमध्ये पण गुंतवणूक करत असताना मी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही एक ए नावाचा फंड घेतला आणि जो 100 रुपयांनी घेतला आहे आणि 100 रुपयाचा तो फंड घेतला आणि त्या 100 रुपयाचे समजा ए फंड जो 100 रुपयाचा घेतला त्याची किंमत 50 झाली आणि दुसरा बी फंड घेतला जो पण 100 रुपयाचाच घेतलाय आणि त्याची किंमत 100 ऐवजी 150 रुपये झाली. काही काळानंतर तुम्हाला पैशाची गरज पडली तर तुम्ही माझ्याकडे आला आणि तुम्हाला मी सांगितलं एकाची किंमत 50 झाली 100ची आणि एकाची 100ची 150 झाली आहे. तुम्ही कोणता फंड, तुम्हाला पैशाची गरज आहे त्यावेळी तुम्ही कोणता फंड काढायचा विचार कराल? किंवा तुम्ही काय म्हणसाल की साहेब मला पैशाची गरज आहे तर ह्यातले पैसे मला एवढे 100 रुपये हवेत, 150 रुपये हवेत, तर तुम्ही कशी द्याल? तर 100 रुपये हवेत म्हणला किंवा तुम्ही जे काही पैसे काढायला जाचाल त्यावेळी मला खात्री आहे की जो फंड परफॉर्म करतोय, ज्याच्यामध्ये प्रॉफिट झालाय त्याच्यातले पैसे काढायला तुम्ही तयार होचाल. ज्याच्यामध्ये नुकसान झालंय, 50 रुपये कमी आहेत, ते म्हणणार की राहून द्या, ते ज्यावेळी फायदा होईल त्यावेळी आपण तो काढून घेऊ. गंमत बघा, ह्याचं एक्झाम्पल IPO मध्ये पण असंच होतं. ज्यावेळी IPO चढायला लागतो, ज्यावेळी IPO मध्ये आपण गुंतवणूक करायला जातो त्यावेळी जो IPO लिस्ट होतो, लिस्ट झाल्यावर जो IPO प्रॉफिट जास्त देतोय, ज्याची किंमत वाढली, त्याला आपण विकून रिकामा होतो. आणि ज्या IPO मध्ये ज्या शेअरची किंमत कमी आहे तो तसाच ठेवतो. ज्यावेळी मी गुंतवली तेवढी पैसे झाल्यावर मग मी काढेल असा विचार करतो. हे का होतं? तर आपले इमोशन त्याच्याशी जोडलेले आहेत. मला वाटतं की माझ्या पैशाचं नुकसान नाही झालं पाहिजे, माझ्या ज्या पैशाचा फायदा झाला आहे तिकडं आपण बघतो. त्याच्यासाठी तुम्हाला समजायसाठी मी एक एक्झाम्पल देतो. माझा एक मित्र आणि त्याला 2 मुलं आहेत आणि त्या 2 मुलापैकी एक मुलगा एकदम लायक आहे आणि एक मुलगा एकदम नालायक आहे.
आणि काही दिवसानंतर तो नालायक मुलगा आणि लायक मुलगा असे दोन्ही आहेत आणि वडिलांबरोबर राहत आहेत, पण वडिलांना राग आला आणि वडिलांना एकाला काढून टाकायचंय. ते कुणाला काढेल? लायक मुलाला काढेल का नालायक मुलाला काढेल? 100% तो नालायक मुलाला काढणार. म्हणणार हा नालायक मुलगा आहे आणि हा मला आयुष्यात पुढे त्रास देईल, त्यापेक्षा आत्ताच बाहेर हो. पण हिथं पैशाची गुंतवणूक करताना मात्र माझे हार्ड अर्न मनी आहेत, मी कमवलेले पैसे आहेत आणि त्याच्याबरोबर माझे फिलिंग्स, मनी पर्सनॅलिटीचे माझे फिलिंग्स त्याला जोडलेले आहेत. त्यावेळी मात्र जो चांगला फंड परफॉर्म करतोय, ज्याचे 100 रुपयाचे 150 झाले, तो मी विकायला निघालो. आणि जो नालायक मुलगा आहे किंवा जो नालायक फंड आहे, जो 100चे 50 झालेत, तो मात्र मी तसाच ठेवतोय, का तर माझं नुकसान होत आहे. सेम थिंग IPO मध्ये पण आपण करतो की जो जो IPO लिस्ट झाल्यानंतर जो शेअर जास्त किंमत देतोय तो आपण विकून टाकतो आणि प्रॉफिट घेतो, आणि जो शेअर परफॉर्म करत नाहीये तो वाढायची वाट बघत 5-10 वर्ष सांभाळून ठेवतो. आठवत असेल तर बघा, रिलायन्सचा जो फंड होता, एनर्जी फंड, जो रिलायन्स पॉवरचा फंड होता बघा, तर तो फंडाचे कित्येक लोकांकडे अजूनही शेअर्स आहेत, का तर तो वाढलाच नाही म्हणून. 15 वर्ष होत आली तरी अजून तो नालायक मुलगा सांभाळून आपण बसलोय. हे सगळा खेळ आहे तो इमोशनल बिहेवियरचा आहे. आणि ह्याच्यावर जर मात करायची असेल तर एकच उपाय आहे, दोन्ही पैसे हे माझेच पैसे आहेत, त्यामुळं त्या दृष्टीने तुमच्या इमोशनला कंट्रोल करणारा एखादा चांगला गुरु तुमच्याबरोबर पाहिजे, की जो गुरु तुम्हाला हे नीट समजावून सांगू शकेल आणि त्याच्या रिलेटेड त्याचंही तेवढं नॉलेज पाहिजे की एक्झॅक्ट. नाही तर कित्येक वेळा तुमचा त्यातला फायनान्समधला गुरु सांगतो, अहो साहेब ह्याचं प्रॉफिट नाही आहे, ह्याचं नुकसान झालंय, नुकसानीत कशाला काढता हा शेअर, नुकसानीत कशाला काढता हा फंड, हा चांगला परफॉर्म करतोय, ह्या काढून घ्या. हे बऱ्याच वेळा होतं. तर ॲक्च्युअल जो फंड परफॉर्म करत नाही तो काढून टाकला पाहिजे आणि जो परफॉर्म करतोय तो ठेवला पाहिजे. मला वाटतंय तुम्हाला कळलं असेल. हे सगळं आहे तो मनी रिलेशनशिपचा पार्ट आहे. थँक्यू.